नमस्कार. रोकठोक आपलं स्वागत. शरीरातल्या जखमांकडे दुर्लक्ष झालं की तरी त्या जखमांची सल काही कमी होत नसते. येळ्ळूरच्या निमित्तानं पुन्हा या जखमेवरची खपली काढण्यात आली. सीमा भागात कर्नाटक पोलिसांनी पुन्हा दडपशाही सुरू केली आणि सीमावासियांसोबत अख्खा महाराष्ट्र पुन्हा आक्रमक झाला. गेल्या 2 दिवसातल्या कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचं नेमकं मूळ काय आहे? कर्नाटक पोलिसांचं हे वर्तन म्हणजे मानवी अधिकारांचं उल्लंघन नाही का? कर्नाटक पोलिसांच्या या बेबंदशाहीवर केंद्र सरकार काय कारवाई करणार? आणि महाराष्ट्रातले सर्वच राजकीय पक्ष आता दिल्लीपर्यंत एकत्रितपणे महाराष्ट्राचा आवाज बुलंदपणे पोहोचवणार की नाही? आणि सर्वात महत्त्वाचं, सीमा प्रश्नाची ही जखम जी 70 वर्ष भळभळतीये ती अजून आणखी किती काळ भळभळत राहणार? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात कन्नड दडपशाहीचा माइलस्टोन या रोकठोक कार्यक्रमात. कन्नड दडपशाहीचा माइलस्टोन या कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर मी मुद्दामून तुम्हाला या विषयावरचा एक रिपोर्ट दाखवणार. याचं कारण माझ्या समोर आपापल्या दिवाणखान्यामध्ये बेडरूममध्ये किचन समोर जेवता जेवता बसून जे हा कार्यक्रम बघतायत, मला 100% खात्री आहे हा प्रश्न जेव्हा सुरू झाला तेव्हा यातल्या जवळपास 90% लोकांचा जन्मही झालेला नव्हता. जे सीमा भागात आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा हेच म्हणता येईल. परंतु सीमा भाग जे भोगतोय ते महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षकांना किंवा महाराष्ट्राच्या बाहेरच्या प्रेक्षकांना जे नंतर जन्माला आलेत त्यांना कळावं म्हणून एक खास रिपोर्ट. निप्पाणीत कडकडीत बंद, कन्नडिगांच्या दडपशाहीचा निषेध, सीमा भागातले मराठी भाषक आक्रमक. येळूरमधल्या बोर्डावरून कर्नाटक सरकारनं सुरू केलेल्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी निप्पाणीत कडकडीत बंद पाळण्यात आला. बेळगाव, निप्पाणी, कारवार, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही घोषणा पुन्हा एकदा निनादली. शुक्रवारी महाराष्ट्र राज्य लिहिलेला बोर्ड कर्नाटक प्रशासनानं जमीनदोस्त केला आणि त्यानंतर सुरू झालं ते कानडी दडपशाहीचं सत्र. पाडलेला बोर्ड रातोरात बांधून काढल्यानंतर कानडी पोलिसांनी येळ्ळूरमध्ये अक्षरशः सुलतानी अत्याचार केले. घराघरात घुसून मराठी भाषिकांना मारहाण करण्यात आली. याचा निषेध पुकारण्यासाठी करण्यात आलेल्या निप्पाणी बंदला मिळालेला ओदंड प्रतिसाद या भागात मराठी भाषक जास्त की कन्नडिगा याचा सोक्ष मोक्ष लावणारा आहे. निप्पाणीकरांची भावना देखील नेमकी हीच आहे. न्याय मिळायचं असेल तर येळ्ळूरवासियांचा जो अन्याय झाला, अत्याचार झालाय, तो कदापि या पुढल्या काळामध्ये आम्ही सहन करणार नाही. जर येळ्ळूरवासियांचा एक जरी फलक काढण्याचं काम करत असेल तर आम्ही निप्पाणीतल्या घराघरामध्ये सीमा भागातलं झेंडा लावण्याचं काम करू, पताका उभा करण्याचं काम करू. 20 लाख मराठी भाषिकांच्या जे हृदयामध्ये कोरले मराठी ते तुम्ही काढू शकणार आहात का? आणि हे जर काढू शकत नसाल तर तुम्ही ह्या नादाला लागू नका. मराठी हे आमच्या मनामध्ये वसलेलं आहे, ते तुम्ही काढू शकणार नाही आणि आम्ही महाराष्ट्रात जाणार ही आमची तीव्र इच्छा आहे. महाराष्ट्रातले जे मराठी म्हणणारे जे नेते आहेत या नेत्यांनीच आजपर्यंत आम्हाला फसवलेलं आहे, तेव्हा ही फसवेगिरी थांबावी. आणि दुसरी गोष्ट, केंद्रामध्ये जसं तेलंगण वेगळं केलं ते चढ दिशी केंद्रामध्ये लोकसभा बंद पाडून या मराठी जे नेते आहेत, खासदार आहेत, त्यांनी राजीनामा द्यावा आणि तिथं लोकसभा बंद पडून हा प्रश्न सोडवावा. दुसरीकडे या मुद्द्यावर शिवसेना आणि राज्यातले भाजपचे नेते आक्रमक झालेत. कन्नडिगांच्या दडपशाहीचा मुद्दा संसदेत घेऊन जाण्याची घोषणा शिवसेनेनं केली आहे, तर भाजप नेते विनोद तावडे यांनी राज्य सरकारवर तोफ डागली आहे. महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्यांमध्ये, गृहमंत्र्यांमध्ये आणि अजित पवारांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी या राज्याचे मराठी माणसाचे प्रतिनिधी म्हणून ताबडतोब येळ्ळूरला जावं. आम्ही सगळे लोक राजकीय मतभेद विसरून त्यांच्याबरोबर तिकडे यायला तयार आहोत. परवा संसदेमध्ये ह्याच्यात प्रश्न विचारले जातील. गृहमंत्र्यांकडे सुद्धा आम्ही निवेदन देऊ. पण हा प्रश्न आता चर्चेने सुटण्याच्या फार पलीकडे गेलेला आहे. हे मानवाधिकारांचं उल्लंघन आहे, त्यामुळे त्याद्वारा सुद्धा यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि वेळेमध्ये या कर्नाटकच्या पोलिसांनी स्वतःला आवर घातला पाहिजे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली पाहिजे. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गप्प का बसलेत, केवळ पत्रक का काढतात? स्वतः उठून दिल्लीत जाऊन या विषयात महाराष्ट्राच्या बाजूने, मराठी माणसाच्या बाजूने का उभे राहत नाही, हा आमचा प्रश्न आहे. मुख्यमंत्री चव्हाण यांनीही या प्रश्नी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्याचवेळी बेळगाव कशाला हवं, कर्नाटकला द्या असं पूर्वी म्हणणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेनेला अप्रत्यक्षपणे टोला लगावलाय.
आता इतके खासदार निवडून गेलेले असताना ते काय करतात ते बघू, असं राज ठाकरे म्हणाले. आज महाराष्ट्रामधनं एवढे जे खासदार निवडून गेलेत ना, आता मला बघायचंय की हा सीमा प्रश्न आता सुटतोय की नाही सुटत आहे. बघू आता काय होते त्याचं. पण या गोष्टींचा जेवढा निषेध करावा तेवढा निषेध झालाच पाहिजे आणि मला असं वाटतं केंद्र सरकारने या गोष्टींची गंभीरपणे दखल घेतली गेली पाहिजे. सीमा प्रश्न सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना 1956 सालापासून असलेला येळ्ळूरचा बोर्ड हटवून कर्नाटक सरकारनं विनाकारण वादाला हवा दिलीच आणि त्यानंतर मराठी भाषिकांना अमानुष मारहाण करून दडपशाही आरंभली. स्वतःला मराठी म्हणवणाऱ्या नेत्यांनी केवळ राजकारण न करता केंद्र सरकारकडे याचा पाठपुरावा करावा आणि हा प्रश्न धसास लावावा, ही सीमा भागातल्या मराठी माणसाची रास्त अपेक्षा आहे. मुंबईहून अमित जोशीसह प्रताप नाईक, झी मीडिया, बेळगाव. कन्नड दडपशाहीचा माइलस्टोन या कार्यक्रमात आज माझ्यासोबत आहेत भाई जगताप. भाई जगताप, आपलं स्वागत. भाई जगताप हे काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते आणि आमदार आहेत. भाई, पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपल्याबरोबर आहेत मालोजी अष्टेकर. मालोजी अष्टेकर बेळगावहून माझ्यासोबत आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि बेळगावचे माजी महापौर मालोजी अष्टेकर आपल्याबरोबर आहेत. राजेश क्षीरसागर, शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर आपल्याबरोबर कोल्हापूरमधून आहेत. आणि नरेश पाटील हे सीमा प्रश्नावरील कार्यकर्ते, म्हणजे एका अर्थी तिसऱ्या पिढीचे कार्यकर्ते असं म्हणणं जास्त संयुक्तिक होईल, कारण त्यांच्या 3 पिढ्या या लढ्यामध्ये अत्यंत अग्रभागी होत्या. ते नरेश पाटील, या सगळ्यांचं स्वागत. पहिला प्रश्न घेऊन मी जातोय मालोजी अष्टेकरांकडे. मालोजी अष्टेकर, इतके दिवस आम्ही गाझा पट्टीच्या बातम्या दाखवत होतो. त्या गाझा पट्टीमध्ये अमानुषपणे अनेक गोष्टी चाललेल्या होत्या, त्या सगळ्या दाखवत होतो. आज त्या सगळ्या बातम्या मागे पडल्या की जणू काय अमानुषपणाचा कळस आज येळ्ळूरमध्ये पाहायला मिळाला. आत्ता आपण बेळगावमध्ये आहात. बेळगावमधली, निपाणी भागातली आणि येळ्ळूरमधली आत्ताची नेमकी परिस्थिती काय आहे? नरेश पाटील, हाच प्रश्न. अष्टेकरांचा संपर्क तुटलेला आहे. नरेश पाटील, नेमकी आता काय परिस्थिती आहे? आता इथं संपूर्ण गावामध्ये दहशती वातावरण आहे. घरामधून लोकांना बाहेर पडणं मुश्किल झालेलं आहे. पोलिसांच्या फेऱ्या गावभर फिरवून इथे दहशत माजवायचा प्रयत्न इथले पोलीस करत आहेत. मुलांना शाळेला जाता येत नाही आहे. मध्ये मध्ये अडवून त्यांचे चेकिंग केलं जात आहे. अशा प्रकारचे दडपशाही अजूनही तर दहशतीमध्ये पूर्ण येळ्ळूर गाव आहे आणि 144 कलम हा लागू केलेला आहे आणि संपूर्ण गाव दहशतीखाली आहे. स्त्रिया, वयोवृद्ध नागरिक सुद्धा घराच्या बाहेर पडू शकत नाहीत. अशी कठीण परिस्थिती इथं कर्नाटकी पोलिसांनी बनवून ठेवलेली आहे. आता आमचं जगणं म्हणजे इतक्या भयानक अवस्थेत गेलेत येळ्ळूरकर. येळ्ळूरवासीय म्हणतात की याच्या पुढे आम्ही जाऊन तिथं प्रश्न विचारले, तुम्हाला आज काय होईल काय? ते म्हणतात नाही, आम्हाला आता काय होणार नाही ना, आम्ही घरातनं बाहेर पळून जाऊ का? असे प्रश्न येळ्ळूरमधले नागरिक करतायत आणि गावं सोडून पळून गेलेत. युवक सगळे गाव सोडून पळून गेलेले आहेत, कारण फक्त भीती आहे त्यांना की आपल्याला हे जेलमध्ये डांबून आपल्यावर मर्डरचे गुन्हे, असे गुन्हे दाखल करतील, 307चे कलम दाखल करतील. ही भीती इथल्या युवकांमध्ये आहे. स्त्रिया घराच्या बाहेर पडून रांगोळी काढू शकत नाही आहेत, कारण रांगोळी काढणाऱ्या स्त्रियांना बेदम मारहाण करून ह्या पोलिसांनी दहशत माजवलेली आहे. अशामुळे स्त्रिया सुद्धा सकाळी उठून घरासमोर रांगोळी काढण्याची पण त्यांच्यामध्ये हिंमत होत नाही आहे. इतकी मोठी दहशत इथे माजवून ठेवलेली आहे. नरेश पाटील, तुम्ही या सर्व प्रकाराचं वर्णन केलेलं आहे. जणू काही त्या ठिकाणी एक दडपशाहीचं प्रचंड मोठं थैमान चालू आहे अशी परिस्थिती दिसते. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं सरकार आहे आत्ता आणि कर्नाटकामध्ये सुद्धा आत्ता काँग्रेसचं सरकार आहे. भाई जगताप, काँग्रेसचे नेते आपल्याबरोबर आहेत. भाई जगताप, येळ्ळूर या गावात मी फार वर्षापूर्वी गेलो होतो. येळ्ळूर एक अतिशय शांत, तसं रम्य असं गाव आहे. त्या गावाला कुठल्या प्रकारची अशी हिंसक अशी पार्श्वभूमी नाही आहे. एक इंग्रजीमध्ये त्याला आपण स्लीपी टाऊन असं म्हणतात, असं टाऊन आहे. परंतु त्या टाऊनमध्ये आत्ता कुणी शांतपणे झोपू शकत नाही आहे. दहशतवाद आहे प्रचंड मोठ्या प्रमाणावर. महाराष्ट्राचा उल्लेख असलेला चौथरा कर्नाटक सरकारनं नेमका का काढला आणि सीमा भागातला हा प्रश्न चिघळू का दिला? नेमकी काय भूमिका आहे? डॉक्टर, असं आहे की सगळ्यात प्रथम ह्या घटनेचं आणि कर्नाटक पोलिसांचं आणि तिथे काँग्रेसचं सरकार असेल तरी काँग्रेसच्या सरकारचं तीव्र शब्दामध्ये मी जाहीर निषेध करतो. नक्की तुमच्या ह्याच्यावर बोलतोय मी. आणि मराठी अस्मिता, मराठी भाषा आणि मराठी माणसाच्या
या अस्तित्वाच्या प्रश्नाचा जो सुप्रीम कोर्टापर्यंत तो प्रश्न आज लोंबकळत असताना या सगळ्या गोष्टींवर त्यांनी केलेली, मी राजकारणाच्या पलीकडे जाऊन बोलतो हे बरोबर सगळं, आहे. त्याचं कारण असं आहे की कुणीही अशी बोटं दाखवण्याचा प्रयत्न करू नये, कारण मग इतिहासच सगळं आपल्या समोर येईल. त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. आणि सीमा प्रश्न हा गेली 58 वर्ष तुम्ही आम्ही पाहत आहोत. अनेक टप्पे त्याचे झालेले आहेत, अनेक टप्पे. आता तो अंतिम टप्प्यामध्ये सुप्रीम कोर्टात आहे. परंतु या विषयाचा जो प्रश्न आहे तो थोडा वेगळा आहे. याच्या बाबतीमध्ये एका तिथल्या नागरिकाने याचिका दाखल केली आणि त्याच्यामध्ये झेंडा महाराष्ट्राचा आणि हा चौथरा असा तो प्रश्न होता. माझी माहिती अशी आहे की त्याच्यातला तो झेंडा काढावा अशा प्रकारचे कर्नाटक हायकोर्टाचे आदेश आहेत. या बाबतीमध्ये कसलेही आदेश नाहीत. आज तारीख होती तरी सुद्धा कर्नाटकाच्या पोलिसांनी तिथल्या कलेक्टरने संबंधित सगळ्या यंत्रणेने, ज्याला लोकशाहीची यंत्रणा आम्ही म्हणतो, ज्याच्यावर लोकशाही आज तुमची आपल्या देशाची आणि जगामध्ये त्या लोकशाहीचा फार मोठा सन्मान आहे, त्या लोकांनी केलेला हा जो कटकारस्थानाने जे केलं त्याचा मी जाहीरपणे निषेध केला. आणि म्हणून मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो, काँग्रेस असेल किंवा इतर सगळे पक्ष असतील, सीमावासियांच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे, कारण ती बातमी सुद्धा आपण टाकली आणि त्यावेळेला मी इथे आलो आणि आमचे अनेक सहकारी इथे आले, इतर पक्षातले सुद्धा, की ह्या देशाची जी काही घटना आहे, राज्यांचे जे काही प्रश्न आहेत किंवा राज्यांचे जे काही अधिकार आहेत, राज्यांचे ज्या काही मर्यादा आहेत, त्या मर्यादेपलीकडचा हा प्रश्न आहे. त्याचं कारण असं की ज्या राज्यांची निर्मिती होतानाचाच हा वाद आहे, हे आमचं म्हणणं आहे पहिल्यापासून. आणि म्हणून राज्याच्या हे ऐतिहासिकदृष्ट्या झालं, महाराष्ट्र राज्याच्या दोन्ही सभागृहांचं काम तहकूब करून, मागच्या वेळेला जेव्हा सीमावासी मुंबईमध्ये आले होते, दोन्ही सभागृहांचं काम तहकूब करून सगळ्या पक्षाचे सगळे आमदार आणि आणखीन एक मोठा जो हे आहे ऐतिहासिक जो हे आहे की शक्यतो पीठासीन अधिकारी या अशा याच्यामध्ये नसतात, पण तरी सुद्धा सन्माननीय सभापती शिवाजीराव देशमुख हे स्वतः मंचकावर आले नव्हे तर त्यांनी जाहीररित्या सगळ्या यांना सांगितलं की आम्ही तुमच्या पाठीशी, अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे. इतिहासात जायचं नाही, हे मी तुम्हाला गेल्या अधिवेशनातलं सांगितलं. तुमचं मी जाहीर अभिनंदन करतो की तुम्ही अशा प्रकारे थेट भूमिका घेतलीत आणि मराठी वासियांवर तिकडे अन्याय होतोय ही थेट भूमिका आणि ही जे घडलं त्याचा तुम्ही निषेध केलात. याच्या पलीकडे जाऊन आपण करण्याची आता वेळ आली असं नाही वाटत की निषेध ठराव, मला असं एकही साहित्य संमेलन आठवत नाही की जिकडे कर्नाटकाचा याचा समावेश महाराष्ट्रात झाला पाहिजे, बेळगावचा असा उल्लेख झाला नाही. असं प्रत्येक साहित्य संमेलन, त्याला केराची टोपली सुद्धा आता मिळत नाही, अशा प्रकारची अवस्था आहे. निषेधाच्या पलीकडे जाऊन आघाडी सरकारने काय केलं आणि काय करणार आहे? एक आपण लक्षात घ्या डॉक्टर, आपण लक्षात घ्या, हे आपण जेव्हा असं म्हणतो तेव्हा आपण एअरवर म्हणतो, आपण मीडियामध्ये म्हणतो, लोकांना ते फार छान वाटतं आणि मलाही ते खूप चांगलं वाटतं. परंतु तुम्ही आम्ही ज्या लोकशाहीचा उल्लेख करतोय त्या लोकशाहीच्या ज्या काही कक्षा आहेत, चौकट आहे, राज्यांचे जे काही अधिकार आहेत, आणि जर त्याच्यामध्ये झालेला अन्याय आहे तर त्याचे जे प्रश्न ज्या पद्धतीने सोडवायला पाहिजेत त्या पद्धतीच्या विसंगत राहून तर आपल्याला काही करता येणार नाही. इतकं तरी आपण मान्य करता. आणि म्हणून आघाडी सरकारने काय केलं विचारलं म्हणून तुम्हाला माहिती करता सांगतो, प्रश्न 58 वर्षाचा आहे. कुठल्याही सरकारने, एकदा जो बदल झाला त्याही सरकारने ही हिंमत दाखवली नाही. आघाडी सरकारने हिंमत दाखवली आणि सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्र राज्याचे जे हे आहेत सर्जेराव पाटील जे हे आहेत तिथे, खर्डे पाटील जे महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतात, महाराष्ट्र सरकारने आपली बाजू, आपला से कोर्टामध्ये दाखल केलाय आणि आता त्याची जी काही अंतिम सुनावणी आहे, ज्याच्यामध्ये आपण हे म्हणतो विटनेसेस आहेत, बाकीचे सगळे, ती आता प्रक्रिया सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे. हे आघाडी सरकारनेच केलं, हे मला या ठिकाणी नम्रपणे सांगायचं. नरेश पाटील यांनी पहिल्या भागामध्ये आपल्याला सध्या त्या भागामध्ये, येळ्ळूर भागामध्ये कोणत्या प्रकारची दडपशाही चालू आहे हे सांगितलं. तर काँग्रेसचे प्रतिनिधी, काँग्रेसचं प्रतिनिधित्व करणाऱ्या
आमदार भाई जगताप यांनी याचा जाहीर निषेध केला, त्याबद्दलही त्यांचं कौतुक करायला पाहिजे. परंतु गेल्या काही वर्षात काँग्रेसनं काय केलं हे सांगताना इतरांनी काय केलं असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो, असंही त्यांनी सुतोवाच केलं आहे. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन काय साक्षीदार आहेत मालोजी आष्टेकर, त्यांच्याशी आपला संपर्क पुन्हा प्रस्थापित झालेला आहे. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय कन्नड दडपशाहीचा माइलस्टोन. कन्नड दडपशाहीचा माइलस्टोन आपल्याबरोबर मालोजी आष्टेकर आहेत. मालोजी आष्टेकर, कर्नाटक उच्च न्यायालयानं तो बोर्ड काढायचा आदेश दिला असं एक बोललं जातंय आणि तो बोर्ड काढल्यानंतर त्या ठिकाणी दडपशाहीला सुरुवात झाली. पुन्हा तो बोर्ड उभा राहिला आणि पुन्हा तो बोर्ड काढला गेला. आत्ता नेमकी अवस्था काय आहे? न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झालाय का आणि दडपशाहीनी परिसीमा गाठली आहे का? कर्नाटक सरकार हे नेहमीच मराठी माणसाच्या विरोधामध्ये वागत आलेलं आहे आणि गेली 58 वर्ष इथला मराठी माणूस आपल्या न्याय हक्कासाठी आणि आपल्या भाषा संस्कृतीसाठी आणि लिपीसाठी जो झगडा देत आहे त्याचा एक भाग म्हणजेच येळ्ळूर गावात लावलेला तो बोर्ड म्हणता येईल. हा जो फलक तिथं लावण्यात आलेला होता तो इथल्या मराठी माणसाच्या अस्मितेचं दर्शन करणारा होता आणि हा मराठी बोर्ड या म्हैसूर सरकारच्या किंवा कर्नाटक सरकारच्या डोळ्यात खूपच होता, हे सत्य आहे. महाराष्ट्र सरकारचा आणखी एक अभिमानाचा भाग म्हणून इथली महानगरपालिका ही दिमाखात इथं आहे. या नगरपालिकेवर 1958 पासून भगवा ध्वज फडकवला गेलेला होता, परंतु ज्यावेळी महानगरपालिकेची इमारत दुसरी बांधली गेली त्यावेळी आज ज्या भीमाप्पा गडद नावाच्या व्यक्तीनं एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दाखल केलेला आहे तसाच पब्लिक इंटरेस्ट दाखल करून तो झेंडा काढावा अशी विनंती केली होती, परंतु कोणत्याही प्रकारचा न्यायालयाचा आदेश नसताना तिथून तो झेंडा हटवला गेलेला होता. त्याचीच आता पुनरावृत्ती करून इथलं सरकार सांगतं, इथलं प्रशासन सांगतं की न्यायालयाचा आदेश आहे त्यानुसार काढलेला आहे, परंतु ज्यावेळी इथली मराठी जनता त्यांच्याकडे त्या आदेशाची मागणी करते त्यावेळी मात्र तो आदेश त्यांना देण्यात आलेला नाही आणि अशा प्रकारे केवळ न्यायालयाचं नाव सांगून इथल्या अस्मितेवर त्यांनी घाला घेतलेला आहे. अर्थात अशा प्रकारचा घाला घातल्यानंतर जो त्यांनी इथं हिंसाचार घडवलेला आहे ही गोष्ट काही या सीमावासियांना नवीन नाही आहे. 1956 पासून इथला सीमावासीय मराठी माणूस मग तो बेळगावचा असो, खानापूरचा असो, निपाणीचा असो की बिदर कारवारचा असो, या कर्नाटक सरकारचे हे अनन्वित अत्याचार नेहमीप्रमाणेच सोसत आलेला आहे आणि त्याच्यावर प्रखरपणे झुंज देत आलेला आहे. हा अन्याय काही नवीन नाही. 1956ला जसा अन्याय केला तसा 1958 साली इथं फार मोठा असा एक लढा हाती घेण्यात आला, त्याला साराबंदीचा लढा असं म्हणतात. इथल्या शेतकऱ्यांनी सारा देण्याचं नाकारलं आणि अक्षरशः काल परवा घडलेल्या गोष्टीप्रमाणेच वृद्ध, तरुण, महिला या सगळ्यांना त्यावेळी सुद्धा झोडपून काढण्यात येऊन त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले आणि त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करून त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं. परंतु इथला जो मराठी माणूस आहे त्या मराठी माणसानं तुम्ही जवळपास मालोजी आष्टेकर 3 पिढ्यांच्या संघर्षाची कहाणी मांडली. एक प्रकारे या 3 पिढ्यांच्या संघर्षाच्या कहाणीचे ज्यांच्याकडे त्याचं उत्तरदायित्व कुलाचार असतो त्याप्रमाणे ते आलेले आहेत ते नरेश पाटील आपल्या बरोबर आहेत. नरेश पाटील, तुमचं वर्णनच सीमा प्रश्नावरील 3ऱ्या पिढीचे कार्यकर्ते असं केलं जातं. 1956 पासूनचा सगळा इतिहास आता मालोजीराव सांगत होते. त्या दडपशाहीमध्ये तसूभरही कमी झालेली नाहीये. त्याचबरोबर आम्हाला आमची भूमी, आम्हाला आमचा भाग महाराष्ट्रात विलीन झाला पाहिजे या मागणीची तीव्रताही कमी झालेली नाहीये. या सगळ्यावर आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातल्या सरकारांनी आणि कर्नाटकातल्या सरकारांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेवर आपण संतुष्ट आहात का, समाधानी आहात का? आता मालोजी सरांनी जसं सांगितलं 1988ला जो साराबंदीचा लढा झाला त्यावेळेला सुद्धा महाराष्ट्रातल्या नेत्यांनी आम्हाला अनेक आश्वासनं दिली होती. इथली लोकनियुक्त महानगरपालिका जेव्हा जबरदस्ती बरखास्त करण्यात आली त्यावेळी सुद्धा आमच्या महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिष्टमंडळ इथल्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना भेटलं होतं आणि तेव्हा सुद्धा अशी आश्वासनं देण्यात आली होती. सर्व महाराष्ट्रातले पक्ष आपापल्या परीनं सोयीस्कर राजकारण करून एकमेकावर ही गोष्ट ढकलतात
आणखीन आजपर्यंत कोणत्याही गोष्टीचा पूर्णपणे पुढे आणखीन त्याचं होत नाही. वेळ जेव्हा असते तेव्हा फक्त आश्वासनं दिली जातात. आश्वासनाच्या पलीकडे काही होत नाही. कारण याच्या आधी जेव्हा अत्याचार झाले तेव्हा महाराष्ट्र सरकार का मानव आयोगाकडे गेलं नाही? आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी इथल्या आश्वासनावर आम्ही आता निर्भर नाही आहोत. आम्हाला समजलंय की आता ही लढाई महाराष्ट्राच्या नेत्याच्या आश्वासनावर आम्ही थांबू शकत नाही. आम्हाला फक्त आता आशा उरली आहे ती महाराष्ट्रातल्या जनतेकडून. ज्यावेळी महाराष्ट्रातली जनता महाराष्ट्रातल्या तमाम नेत्यांना याचं उत्तर विचारतील, सीमावाशांच्या जखमा ज्या आपण दाखवत आहात आपल्या माध्यमातून, त्या इथले लोक पाहून येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांना जाब विचारतील, त्यावेळेला त्यांचे डोळे उघडतील असं आम्हाला नरेश पाटील बरोबर आहे. आपल्याबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते नरेश पाटील, आपल्याबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते आमदार भाई जगताप आहे. भाई जगतापांनी तर एक प्रकारे या सगळ्या दडपशाहीचा निषेध केलेला आहे. भाई जगताप, शिवसेनेचे आरोप आहेत म्हणून मी तुम्हाला विचारत नाहीये, परंतु आत्तापर्यंत ह्या प्रश्नावर मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, गृहमंत्री असतील, यांनी एक प्रकारे जो एक आक्रमकपणा दाखवायला पाहिजे होता तो आक्रमकपणा न दाखवल्यामुळेच की काय आज दडपशाही करण्या इतपत एक धीर म्हणू किंवा काय म्हणू आपण ज्याला, दडपशाही करण्या इतपत ताकद कर्नाटक सरकारमध्ये आली की यांना कुणीही वाली नाहीये. यांना किती झोडपलं तरी यांच्या बाजूनं महाराष्ट्र सरकार काही उभं राहत नाहीये. महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन उचलून जाब विचारणार नाहीयेत म्हणून त्यांची एवढी नाही. एक तर असं आहे की मी नरेश पाटलांच्या त्या भावना ज्या आहेत, कारण काल परवा घडलेल्या घटना याचं कोणीच समर्थन करत नाहीत, निषेधार्ह आहेत आणि त्या जखमा भळाभळा वाहतात आहेत. त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीने त्यांच्या भावना व्यक्त करणं मी त्याचा सन्मान करतो. परंतु सन्मान करत असताना आपल्याला एक गोष्ट मी सुरुवातीला जी सांगितली ती परत एकदा नम्रपणे मी सांगू इच्छितो माझ्या सगळ्या मित्रांना. तुमच्या भावना ज्या आहेत त्या सगळ्यांच्या महाराष्ट्राच्या 11.5 कोटी जनतेच्या ह्याच भावना आहेत. याच्यापेक्षा वेगळ्या असू शकत नाही की आपण एका याच्या घटनेच्या चौकटीमधून वावरणारे आहोत. तो पहिला प्रश्न तुमचा निकाली काढतो, कारण आपण विचारला आणि ते खरं आहे की याच्यामध्ये स्वतः RR पाटील त्या भागामध्ये जाऊन आलेले आहेत. आताचं मी सांगत नाही, आमच्यासारखे अनेक, मी नेहमीच जातो त्या सगळ्या गावामधून जिथे जे हे झाले शहीद झाले त्या गावामध्ये मी झेंडावंदनसुद्धा अनेक वेळा केलेलं आहे. त्यामुळे मी त्या चळवळीतला आहे, त्यामुळे माझा एक वेगळा हे आहे. परंतु मुख्यमंत्री असतील, मग विलासराव असतील, त्याच्यापूर्वीचे मुख्यमंत्री असतील किंवा आता पृथ्वीराज चव्हाण असतील, सगळ्यात पहिले जेव्हा ही घटना घडली तेव्हा पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांना फोन करून हेच विचारलं, हे नाही चालणार. आणि पृथ्वीराज चव्हाणांनीच सांगितलं, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की बाबा हा मानव अधिकाराचा उल्लंघन आहे आणि हे योग्य नाही. परंतु मला एक गोष्ट इथे मुद्दाम सांगायची वाटेल की याच्यामध्ये जे चौकटीत राहून जे काय आपल्याला करायचं, याच्या अगोदर आंदोलनही अनेक झाली, ही आपल्याला नाकारता येणार आणि ती आंदोलनं विशिष्ट पक्षाची झाली नाही. बाई मी सगळे अप्रिशिएट करतो, परंतु ही जी मगरुरी आता त्या पोलिसांनी दाखवली ती मगरुरी जर आम्ही आक्रमक असतो तर त्याला दाखवू शकले नसते. नाही, पण मग डॉक्टर मला म्हणजे माझ्या ज्ञानामध्ये भर टाका, माझ्या मित्रांनाही माझी विनंती आहे, आक्रमकता म्हणजे नक्की काय जरा आपण जर सांगितलं, कायद्याच्या सगळ्या बाजू आपल्याला त्याचा सन्मान ठेवून आपण पॅनलच्या सर्व सदस्यांना विचारणार आहोत की महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्रातल्या जनतेकडून तुमच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत. आपल्याबरोबर राजेश क्षीरसागर, मालोजी अष्टेकर, नरेश पाटील हे तिघ जण आहेत. या तिघांना मी हा प्रश्न विचारणार आणि त्याचबरोबर अशाच प्रकारची घटना जर महाराष्ट्रात घडली असती तर ती सहन करून घेतली असती का, असाही प्रश्न आहे ज्याचा उल्लेख राज ठाकरे यांनी केला. या सगळ्याची आपण चर्चा करणार आहोत. ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय कन्नड दडपशाहीचा माइलस्टोन. कन्नड दडपशाहीचा माइलस्टोन. मी जातोय राजेश क्षीरसागर यांच्याकडे. राजेश क्षीरसागर, गेल्या 3 पिढ्यांमध्ये, मग त्याच्यामध्ये मारुती बेन्नाळकर असतील, मधु बांदेकर असतील, महादेव बारागडे असतील, लक्ष्मण गावडे असतील किंवा कमलताई मोहिले असतील, अशा प्रकारच्या सर्व नागरिक तिथले शहीद झाले एक प्रकारे या लढ्यासाठी. त्या लढ्याला आक्रमक असा सपोर्ट महाराष्ट्रातनं मिळाला का? सध्याच्या आघाडी सरकारच्या काय किंवा महाराष्ट्रातल्या राजकीय सपोर्ट बद्दल आपण समाधानी आहात का? सर्वप्रथम मी काल जे काही येल्लोरला झालेलं आहे
निर्दयीपणानं जी काही मारहाण झालेली आहे याचा मी निषेध करतो. खरं म्हणजे मला या ठिकाणी आश्चर्य वाटलं आज की नरेश पाटलांनी असं म्हणणं हे चुकीचं होतं की महाराष्ट्रातले कुठलेही पक्ष याकडे पाहत नाहीत, लक्ष देत नाहीत. मला सर्वांनाच आठवण करून द्यावी लागेल की महाराष्ट्राच्या या सीमा लढ्यासाठी शिवसेनेने 69 हुतात्मे दिलेले आहेत. माननीय शिवसेना प्रमुख माननीय मनोहर जोशी सर, माननीय दत्ताजी साळवी यांनी 4 महिन्याचा कारावास देखील भोगलेला आहे. आणि नरेश पाटलांसह संपूर्ण सीमा भागातील आमच्या मराठी बांधवांना माहीत आहे, ज्या ज्या वेळी या सीमा भागामध्ये कर्नाटक सरकारकडून या पोलिसांच्याकडून ज्या ज्या वेळी अत्याचार होतोय त्यावेळी पहिल्यांदा या प्रश्नाला वाचा किंवा त्याला शिवसेनेने या ठिकाणी आवाज दिलेला आहे, त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे जे काही चाललेलं आहे हे या पोलिसांच्या जीवावर कर्वेचे काही गुंड असतील आणि शासनाचं जे काही चाललेलं आहे, निश्चितपणे शिवसेनेचे नेते माननीय संजय राऊत साहेबांनी देखील आज जाहीर केलेलं आहे की परवा दिवशी संसदेमध्ये याविषयी शिवसेना आवाज उठवत आहे. सातत्यानं शिवसेना याविषयी लोकसभेत असो किंवा विधानसभेमध्ये असो तीव्रपणे याविषयी आवाज उठवत आहे. महाराष्ट्रामध्ये मी तर असं म्हणेन की शिवसेना एकमेव पक्ष आहे जो या सीमावासियांना किंवा मराठी माणसांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. मला तुम्हाला भाई जगताप, कारण काय झालंय की म्हणून मी सुरुवातीला म्हटलं राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण ह्या लढ्याचा विचार करूया. दुर्दैवाने मला सांगावंसं वाटतं की हा जो संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा कोणी स्वतःच्या नावावर खपून घेण्याचा प्रयत्न करू नये. योगदान आहे, मान्य आहे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा, अस्मितेचा लढा आणि सगळ्या नागरिकांचा लढा होता, हे एकदा सांगतो. अर्थात त्याच्यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये योगदान आहे आणि त्याला सलाम आहे, मी नेहमीच केलं आहे. परंतु ह्या राजकारणामुळे ही तीच शिवसेना आहे ज्यांनी त्या बेळगावमध्ये ही महाराष्ट्र एकीकरण समिती जी एक ताकद झाली. आपण एक प्रश्न विचारला होता, मी मुद्दाम टाळला तो, की हे आता असं वाटतंय का हे प्रेशर कमी होतंय. कारण काय, शिवसेना यांनी निवडणुका त्या महाराष्ट्र एकीकरण समितीचा आत्ताची निवडणूक हनुमंत त्यांचं हे सांगतो, हनुमंत मजूकर याने तिथे फॉर्म भरला, त्याचं नाव आहे अजून त्या बॅलॉट पेपरवर. या लोकांनी सगळ्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली तिकडे कोकणामध्ये जाऊन आणि त्यांना विनंती केली. उद्धव ठाकरेंनी त्यांचं काम केलं की त्यांना ते बसायला सांगितलं, पण बॅलॉट पेपरवर नाव राहिलं. याच शिवसेनेने तिथल्या कॉर्पोरेशनमध्ये एक मिनिट व्हॉट आय एम जस्ट ट्राइंग टू टेल यू दिस, लेट अस नॉट इन्व्हॉल्व पॉलिटिक्स इन दिस क्वेश्चन. आणि म्हणून यांनी आम्हाला सांगू नये की त्या याच्यामध्ये त्यांच्या 8 कॉर्पोरेशनमध्ये 8 त्यांचे हे निवडून आले होते त्यावेळेला हे कुणाच्या विरोधात लढले होते. भाई आणि राजेश दोघांना मी विनंती करतो की आपण याच्यात राजकीय पक्ष राजकारण करू नका. राजकीय पक्षांच्या पलीकडे जाऊन राजेश तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की मानवाधिकारांचं उल्लंघन येळ्ळूरमध्ये उल्लंघन झालंय का, आणि मग त्याच्यावर कर्नाटक सरकारवर, कर्नाटक पोलिसांवर नेमकी काय कारवाई होऊ शकते असं आपल्याला वाटतं. राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण बोलूया. राजेश, मला या ठिकाणी एवढंच म्हणायचं आहे की पहिल्यापासून जसं कर्नाटकमध्ये आज एक महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालावी अशा पद्धतीनं मागणी झाली, त्याला भाजप काँग्रेस सर्वांनी मिळून एक संघपणे त्याला पाठिंबा दिला. भाजपने केली याच पद्धत भाजपने केली, विरोधी पक्षाने केली. त्याला काँग्रेसने पण साथ दिली ना. हो, ते देतातच. कारण तिथे जेव्हा येडुरप्पाचं सरकार होतं तेव्हा बेळगावला काय म्हणायचं दुसरी जी हे झाली, तुम्ही येडुरप्पाचं सरकार होतं भाजपचं, तर मी तुम्हाला हे सांगतोय की महाराष्ट्रामध्ये देखील सर्व पक्षांनी मिळून या सीमा लढ्यामध्ये मी राजेशजी आणि भाई जगताप दोघांनाही सांगतो, ब्रेकची वेळ झाली, एका अर्थी बरं झालं. अन्यथा सीमा भागात विशेषतः कर्नाटकात जी लोक हा कार्यक्रम बघत असतील त्यांना या प्रश्नावर मराठी माणूस कसा एकमेकांशी भांडतोय हे चित्र मला उभं करायचं नाहीये. कारण याकरता कमी अधिक प्रमाणात सर्वच राजकीय पक्ष जेवढे या प्रश्नाच्या सोडवणुकीकरता लढलेले आहेत तेवढेच ते यश न मिळाल्यामुळे कमी पडलेत असे म्हणू शकतो. त्या मुद्द्याची चर्चा नाहीये. आत्ता झालेल्या जखमा आणि पुढचा मार्ग या विषयावर आपण चर्चा करतोय. एक ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत कन्नड दडपशाहीचा माइलस्टोन.
कन्नड दडपशाहीचा माइलस्टोन. मालोजी अष्टेकर, बऱ्याच वर्षानंतर केंद्रामध्ये एक स्थिर सरकार आलेलं आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद सोडवण्यासाठी एका स्थिर सरकारचं असणं आपल्याला कितपत फायदेशीर आणि आश्वासक वाटतं? महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न हा जो निर्माण झाला त्यावेळेपासून अनेक वेळा काँग्रेसचं स्थिर सरकार हे केंद्रामध्ये होतं. महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकामध्ये सुद्धा काँग्रेसचं सरकार होतं, परंतु स्थिर सरकार असून सुद्धा हा प्रश्न सुटला नाही. हा प्रश्न जो सुटला नाही याला कारण असं आहे की हा प्रश्न सोडवण्यासाठी सुरुवातीपासून महाराष्ट्राची जी मागणी आहे ती चतुसूत्री, ज्याला आपण म्हणतो, खेडे घटक, भाषिक बहुसंख्या, भौगोलिक सलगता आणि लोकेच्छा. आता या चतुसूत्रीनुसार मद्रास आणि आंध्र प्रदेशचा प्रश्न सुटतो. या चतुसूत्रीतील काही तत्वानुसार पंजाब हरियाणाचा प्रश्न सुटतो. या चतुसूत्रीनुसार महाराष्ट्र आणि गुजरातचा प्रश्न सुटतो. मग कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये चालू असलेला हा सीमा प्रश्न या चतुसूत्रीप्रमाणे का सुटत नाही? आणि यासाठी आता माझी एक विनंती आहे, तुम्ही निरगुडकर साहेब मगाशी म्हटल्याप्रमाणे आता आमदार साहेब क्षीरसागर असू देत किंवा जगताप साहेब असू देत, या दोघांचं जे पक्षीय भांडण आम्ही सीमावासीय पाहतोय हेच आमचं दुःख आहे. कारण महाराष्ट्रातील सारे पक्ष हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे, हा मराठी माणसाच्या अस्मितेचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे, हेच मानत नाही आहेत. इथले कर्नाटकाचे मात्र सारे पक्ष केवळ एका भाषेत बोलत नाहीत तर ते एका सुरात रडतात सुद्धा. आणि म्हणूनच माझी विनंती आहे महाराष्ट्रातील सर्व तुमचा मुद्दा, परिस्थिती एवढी वाईट आहे मालोजीराव, परिस्थिती एवढी वाईट आहे अशातला भाग नाहीये. आता बऱ्याच वर्षानंतर युतीचे 42, गोपीनाथराव अपवाद वगळता आपल्याकडे आता 41 खासदार हे साधारणतः एका विचारसरणीला वाहिलेले, एका झेंड्याखाली उभे असलेले आहेत. राजेश क्षीरसागर, हे 41 आमदार 41 खासदार संसदेत एकत्र असण्याचा कितपत दबाव, कितपत फायदा हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं या चतुसृष्टीच्या एका पार्श्वभूमीवर ही चतुसूत्री लावून जर इतर राज्यांमधले सीमा प्रश्न सुटत असतील तर मग हा प्रश्न का बरं सुटू नये? हे 41 खासदार, त्यात आपलाही पक्ष आहे, आपल्या पक्षाचं सीमा प्रश्नाच्या बाबतीतलं कॉन्ट्रीब्युशन स्वतः भाई जगताप आणि मी सुद्धा मान्य करतोय की 100% जेव्हा जेव्हा सीमा प्रश्नाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा शिवसेनेचं नाव हे 100% अग्रक्रमी असणार आहे, यात काही शंकाच नाहीये. परंतु आता पुढे कसं जायचं? 41 खासदार असताना आपण नेमकं काय आश्वस्त करू इच्छिता की हे या प्रश्नाच्या बाबतीत तितक्याच कणखरपणे एका सुरात रडतील, एका सुरात भांडतील या प्रश्नाकरता, या प्रश्नासाठी एकमेकांच्यात नव्हे, काय सांगाल? नाही, निश्चितपणे आज शिवसेनेचे नेते माननीय खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे की परवा दिवशी आम्ही गेल्या संसदेमध्ये याविषयी आवाज उठवणार आहोत. जे काही या ठिकाणी निर्दयीपणे मारहाण चाललेली आहे, जो काही अन्याय होतोय मराठी भाषिकांच्यावर, याविषयी त्या ठिकाणी तातडीनं आवाज उठवण्यात येणार आहे. आणि निश्चितपणे मग पुढचं पाऊल म्हणून या ठिकाणी आम्ही मागणी करू की या पद्धतीनं हा विषय संपला पाहिजे आणि यासाठी शिवसेना अग्रेसर राहील, यात कोणतंही शंका काय कारण नाही. उलट आम्ही यामध्ये हाच तर माझा मुद्दा आहे की फक्त शिवसेनाच का? माझं म्हणणं आहे या प्रश्नावर महाराष्ट्रातले सर्वच खासदार एकत्र आणण्यामागे, मग त्याचा झेंडा कुठलाही असो, त्या झेंड्याचा रंग आणि त्या झेंड्याचा इतिहास महत्वाचा नाही. हा प्रश्न सोडवण्याकरता सीमावासियांना धीर द्यावा, सीमावासियांना आपलं वाटावं असं होण्याकरता खासदार म्हणून आपला पक्ष आणि आपले सहयोगी पक्ष इतरांना बरोबर घेऊन काय नेमकं पाऊल उचलणार आहेत? मी मगाशी तेच सांगत होतो की ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी भाजप या महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी आणावी अशा पद्धतीचं माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी करते आहे, त्याला काँग्रेस साथ देते आहे, त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये शिवसेना तर पहिल्यापासून आहेच, भाजप देखील येईल, काँग्रेस राष्ट्रवादीचे पण जे काही खासदार आहेत ते देखील एकत्रित येऊन हा विषय संपण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारवर दबाव आणला पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदीची मागणी केली जाते त्या पद्धतीनं आम्ही केंद्र सरकारकडे मागणी करू की या कर्वेवर बंदी आणा. कारण कर्वेच्या गुंडांनी असा काही हैदोस त्या ठिकाणी माजवलेला आहे की सातत्यानं मराठी माणसावर अन्याय होतोय आणि निश्चितपणे याविषयी आम्ही प्रयत्न करू. आपल्याबरोबर नरेश पाटील पण आहेत. नरेश पाटील, कार्यक्रमाची वेळ थोडीशी मर्यादेची आहे, त्यामुळे नेमकं आत्ता ज्याला आपण एक शॉर्ट टर्म सोल्युशन म्हणू की हा जो अत्याचार झाले
त्या अत्याचाराचं वर्णन एकाने आमच्याकडे आता जे SMS पाठवतात त्यात त्याने असं दिलेलं आहे की हफीज सईदपेक्षा भयंकर दहशतवाद सध्या तिकडे दिसतोय. जरी याच्यातला थोडासा अतिरंजितपणा असला तरी भावना त्यातल्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्याच्यावर उपाय म्हणून एक शॉर्ट टर्म सोल्युशन म्हणून आपल्याला सीमावासियांचे प्रतिनिधी तिसऱ्या पिढीचे म्हणून नेमकं काय पाहिजे, काय मागणी कराल? सर्वप्रथम मी सांगू इच्छितो, आता राजेश दादांनी जे मगाशी बोलले की हिथं बेळगावमध्ये जेव्हा जेव्हा होतंय तेव्हा या प्रतिक्रिया खरोखरच मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद म्हणतो की त्या कोल्हापूरमध्ये त्यांनी प्रतिक्रिया उमटवतात. मात्र ह्या प्रतिक्रिया कोल्हापूरच्या पुढे जात नाहीत. हे आमचं सीमावासियांचं दुःख होतं. आता मला सांगायचं आहे की हे जसे आमच्यावर अन्याय होतात त्याच्यामध्ये ह्युमन राईट कमिशन पुढे हा आमचा प्रश्न घेऊन जाऊन किंवा इथं केंद्राचा एक प्रतिनिधी नेमून या वेळोवेळी होणारे आमच्यावरचे अन्याय कसे थांबवता येतील हा प्रयत्न करावा. आणि कर्नाटक सरकारने जसा हा कोर्टाचा आधार घेऊन हा बोर्ड काढला हे सांगतायत, तर तसाच कोर्टामध्ये हायकोर्टमध्ये एक असा निर्णय झालेला आहे की इथल्या अल्पसंख्याक मराठी बांधवांना त्यांची परिपत्रकं मराठीत मिळावी, हा सुद्धा हायकोर्टाने आदेश दिलेला आहे. तर याचं पालन का करत नाहीत इथले सरकार? तर या आमची परिपत्रकं मराठीत मिळावी ह्यासाठी काय प्रयत्न करणार आहेत? कारण आम्ही सुद्धा मगाशी तुम्ही उदय सर म्हटल्यासारखं अच्छे दिन आने वाले है, सुशासन हे मोदीजींनी जे सांगितलंय त्याच्याकडे आशेनं पाहतोय की आम्हाला इथली परिपत्रकं मराठीमध्ये मिळावीत. आमच्या संस्कृतीवर जो घाला कर्नाटक शासन घालतंय ह्याला थांबवावं आणि इथल्या मराठी माणसावरचे अन्याय कधी थांबतील हे आम्ही त्यांच्याकडे पाहतो. आणि महाराष्ट्रातले तमाम खासदार खरोखरच पुढच्या वेळेचे एक होऊन आमच्या प्रश्नाकडे खरोखर जातीनं लक्ष घालतील. कारण माझ्या आतापर्यंत मी बघितलं, मोगलाई ही पुस्तकातच वाचली होती, कारण मोगलाई प्रत्यक्षात अनुभवली ही पहिल्यांदा पाहिली की हीच का अशीच असते का मोगलाई? कार्यक्रमाची वेळ संपत आली. मी जातोय शेवट करताना भाई जगताप यांच्याकडे. भाई जगताप, जरी तुम्ही या संपूर्ण प्रकरणात एक समन्वयाची अशी भूमिका घेतलेली असती, निषेधाची जरी भूमिका सरकारची घेतलेली असती, काँग्रेस सरकार तिकडे असूनही, तरी सुद्धा अशा प्रकारच्या पोलिसांवर ज्यांनी इतके बेछूट मारहाण केली त्यांच्यावर मानवाधिकाराचं उल्लंघन झालं म्हणून खटले भरण्याकरता आपला पक्ष किंवा आपण नेमकं काय करणार आहात? आणि एक शॉर्ट टर्म सोल्युशन त्यांनी विचारलं की किमान आमची परिपत्रकं आम्हाला मराठीत मिळावीत. एवढं तर तुमचं काँग्रेस सरकार तिकडचं करू शकतं. नाही, असं आहे की हा प्रश्न म्हणून मी म्हटलं की हा कुठच्या सरकाराचा, त्यांनी शिरसाटांनी एक गोष्ट बरोबर सांगितली की तिकडचं रडणं हसणं हे सगळे मिळून एकत्र करतात. म्हणजे पूर्वीच्या सरकारने काय केलं आता त्याचा पाडा नको, कारण ते बरोबर नाही राहणार. म्हणून मी म्हटलं सुरुवातीला मी ते डायव्हर्ट केलं नव्हतं. शिरसाटांनी थोडंसं ते हे केलं, परंतु ते विषय असा आहे की ह्याच्यामध्ये परिपत्रकं तर मिळाली पाहिजेत, कारण हायकोर्टाचे आदेश आहेत, ते मिळत नाही आहेत. त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा जी काही कार्यवाही आहे ती एकीकरण समिती सुद्धा करते. काँग्रेस पक्षाची आमची जी भूमिका आहे ती तशीच आहे. आत्ता या घडीला जे आपण म्हणालात शॉर्ट टर्म सोल्युशन, मला असं वाटतं की आता केंद्रामध्ये मालोजीराव म्हणाले की त्यावेळेला सुद्धा काँग्रेसचं एक सरकार होतं किंवा मेजॉरिटीमध्ये, ही गोष्ट खरी आहे. परंतु त्यावेळेला ज्या चतुसूत्रीचा त्यांनी जो उल्लेख केला त्याची सगळी तपासणी करून पाहिलेला एखाद्या वेळेला त्याच्यावर आपण एक शो ठेवा, आपण त्याची डिटेल चर्चा करू, कारण त्याला कायद्याचा हे आहे जी काय. मला फक्त एक सांगा तुम्ही की त्यांना किमान मराठी परिपत्रकं मिळण्याकरता तरी महाराष्ट्र शासन तर सांगेलच. आता ते काय होऊ शकेल ते सांगतो. याच्यामध्ये केंद्राने जर याच्यामध्ये तात्काळ जर इंटरफेअर केला, जो त्यांनी करावा अशी अपेक्षा आहे, आणि त्याच्यामध्ये 48चे 48 खासदार, मग 41 युतीचे असतील, 6 आमचे असतील आणि याचे 6 आमचे आणि त्यांचे 42, आता मुंडेंची जागा खाली झाल्यामुळे. माझं म्हणणं असं आहे की या सगळ्या खासदारांनी तिथल्या सरकारला एक दबाव टाकणं आवश्यक आहे आणि हे तात्काळ करणं, जे कोर्टाचा आदेश आहे तो पाळावा. आणि भविष्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा जर समन्वयाची भूमिका जर केंद्र सरकार ह्याच्यामध्ये घेत असेल तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये हे सुटण्याची, हा प्रश्न उकल होण्याच्या दृष्टीने त्याच्यामध्ये मदत होईल. प्रेक्षको, येळ्ळूरात जे घडलं त्या येळ्ळूरला घडल्यामुळं हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. खरं तर अशा प्रकारचे अत्याचार त्या भागामध्ये दररोज होत होते. जेव्हा त्या अत्याचारांचा रेटा वाढला त्यावेळेला हे असं आपल्या समोर येतं. परंतु गेल्या 58 वर्ष हे अत्याचार होत आहेत, या जखमा होत आहेत.
महाराष्ट्र आणि कर्नाटक या सीमा प्रश्नाचा हा जो अश्वत्थामा आहे तो आपल्या जखमांसह येणाऱ्या प्रत्येक सरकारकडं त्या जखमेवर तेल चोळण्यासाठी तेल मागत हिंडतोय. मग ते कधी काँग्रेसचं सरकार होतं कधी भाजपचं होतं. सवाल सरकार कोणाचं होतं हा नाही, ती अश्वत्थामाची सीमा प्रश्नाची जखम मात्र अजून भळभळती आहे. या प्रश्नावर आपल्यातले सगळे मतभेद विसरून झेंडा कुणाचा आहे हे लक्षात न घेता सीमावासियांसाठी त्या अश्वत्थाम्याच्या तेलाचा शोध संपवण्यासाठी आणि येळ्ळूरकरांच्या पाठी आपण ठामपणे आहोत हे दाखवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. हा कार्यक्रम बघत असणाऱ्या सर्व सीमावासियांना महाराष्ट्राच्या 11.5 कोटी जनतेतर्फे आता त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत. हा प्रश्न सुटण्याच्या दृष्टिकोनातनं जे जे शक्य आहे ते नक्की करायला संपूर्ण महाराष्ट्र आपल्याबरोबर कटिबद्ध आहे. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.